नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत. आज मी आपल्यासाठी घेऊन आली एक सुपर डेलिशियस कमी साहित्यात होणारी पावभाजीची रेसिपी. चिकन पावभाजी करतो आहे आपण. चिकन पावभाजी करण्यासाठी आपण खिमा घेतला आहे, मटार घेतला आहे आणि इथे लाल तिखट, काश्मीरी चिली पावडर, पावभाजी मसाला, धणे जिरे पावडर, कसुरी मेथी, आलं लसूण पेस्ट आणि हळद. मीठ आपण ऑलरेडी खिम्यामध्ये मॅरिनेट करायला टाकलं होतं. आता इथे कांदा चिरून घेतला आहे, टोमॅटो आणि मिरच्या. कढई घेतली आहे, त्यात तेल तापवून घेतलं आहे. थोडं बटर देखील आपण त्यात टाकणार आहोत फोडणीसाठी. तेल आणि बटर थोडं जास्तच घ्यायचं, म्हणजे मग आपल्याला खिमा देखील छान परतता येतो. त्यात कांदा आणि मिरची जी आपण स्लिट करून घेतली होती ते आपण टाकलेलं आहे. यात कांदा आता छान आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण त्यात मीठ टाकणार आहोत. चवीनुसार मीठ टाकलं आहे. आता कांदा पटकन तयार होतो आपला. पाहू शकता छान असा गुलाबी रंगावर परतला गेला आहे. आता आलं लसूण पेस्ट आपल्याला भरपूर टाकायची, कारण याचाच फक्त आपल्याला पावभाजीसाठी ग्रेव्ही बेस मिळेल. छान पाहू शकता आलं लसूणचा कचटपणा जाईपर्यंत ती छान परतून घ्यायची. कांदाबरोबर टोमॅटो टाकला आपण, याचा देखील ग्रेव्ही बेससाठी उपयोग होतो, कारण आपण बाकीचं काहीच टाकत नाही आहोत. जसं पावभाजीला आपल्या रेग्युलर जी पावभाजी असते तिला बटाटा असतो थोडा थिकनेससाठी, पण आपण हे इथे बाकी काही टाकणार नाही आहोत. मटार टाकले आपण. हळद छान परतून झालं आपलं. त्यानंतर आता हळद टाकली, मसाले टाकून घ्यायचे. आता सगळे लाल तिखट घ्यायचं आहे भरपूर, पावभाजी मसाला, काश्मीरी रेड चिली पावडर आणि लाल तिखट आपण टाकलं होतं त्यावर. तिथे धणे जिरे पूड आणि कसुरी मेथी देखील टाकली आणि छान परतून घेतलं आहे. अगदी तेल सुटेपर्यंत छान परतायचं भरपूर मसाला. आता या मसाल्यामध्ये आपला खिमा मिक्स करून घ्यायचा आणि छान परतून घ्यायचा अगदी कोरडा होईपर्यंत. होऊ शकता अगदी सुट्टा झाला आहे तो. आता यात आपल्याला कोथिंबीर आणि थोडं पाणी, म्हणजे अगदी पाववाटी एवढंच पाणी टाकून झाकण ठेवून आपल्याला हे छान वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. थोडं हे पाणी जे आहे ते, आता हा जो स्टॉक असतो चिकन स्टॉक, टोमॅटो आणि आलं लसूणची पेस्ट, याचाच त्याला फक्त ग्रेव्ही बेस मिळतो. पाणी सुटल्यानंतर छान थिक होते. पाहू शकता छान पाणी सुटलं आहे. चिकन शिजलं आहे आपला. छान अशी पावभाजी तयार आहे आपली. पाहू शकता पावभाजी बरोबर आता पावांबरोबर मस्त पाव शेकून घेतले, त्यावर थोडंसं तिखट भुरभुरवून आता मी हे पाव लिंबू आणि मिरचीसोबत पावभाजी सर्व केलेली आहे.